भारताची श्रीधन असलेली नागली आपण इथे गेल्या 3 वर्षापासून सुरू केलंय. सर्वात जास्त कॅल्शियमचा स्रोत असलेली नागली आहे, त्यामुळे आपण खाल्लीच पाहिजे. खरं तर ही नागली आपल्याकडे पूर्वापारपासून आहे आणि त्याची ताकद काय ती आपल्याला नक्की माहिती आहे. त्यामुळे आता आपण दरवर्षी इथे नागली करतो. यावर्षी आपण त्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं असं ठरवलंय, की किमान घरात आपल्याला एक 25-30 किलो नागली लागते, तर ती आपल्या इथेच आपण पिकवायची. नागलीची सशक्तता खूपच छान आहे. आपण इथे डोंगर उताराचा भाग नाही, पण मग आपण बेडवर नागली करतो. त्यामुळे आत्ता भात पेरलंच आहे, त्याच्याबरोबर आत्ता आपण नागली पण पेरणार आहोत. त्यामुळे भात जिथे पेरलंय ते काढलं, की तिथे ती आपण नागली लावणार आहोत. साधारणतः गाय-वासरांना पण म्हणजे आपल्याकडे साधारणतः बाळंतपणापासून किमान आपण 3 महिने रोज 200 ग्रॅम नागली आणि मग त्याच्यात अन्य खुराक म्हणजे नारळाचा चवा आहे किंवा गूळ आहे, थोडंसं बाळंशेपा असं सगळं आत्ता गाईला 3-4 महिने ठेवलेलं आहे. त्यामुळे आत्ता उन्हाळा पण होता, त्यामुळे नागली पोटाला थंडावा देणारी आहे. आंबील हा त्याच्यातला एकदम उत्कृष्ट पदार्थ आहे, की जो आपण फर्मेंट करून पण खाऊ शकतो किंवा फ्रेश असताना पण त्याची आंबील खूप सुंदर लागते. म्हणजे आमच्याकडे तर या इथे या आदिवासी भागामध्ये साधारणतः अशी प्रथा होती, की सकाळी नागलीची आंबील प्यायची आणि दुपारपर्यंत पोटामध्ये अजिबात भूक लागत नाही. त्यामुळे आवडी करताना पोटात भूक लागली तर परत घरी यायला लागेल. त्यामुळे तेवढा वेळ मोडू नये त्याच्याकरता ही केलेली प्रोव्हिजन आहे. धन्यवाद.